नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी रताळ्याची खीर करणार आहे. तर त्याच्यासाठी आपण काय काय साहित्य घेतले ते बघूया. इथं मी रताळी घेतलेली आहे, स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेली आहे. आणि 1 वाटी साखर घेतलेली आहे, काजू बदाम घेतलेले आहे आणि दूध घेतलेलं आहे अर्धा लिटर. इथं आपण ही सगळी साल काढून घेऊ रताळ्याची. इथं मी सगळे साल काढून घेतलेली आहे. आता आपण ही खिसून घेऊ. असं आपल्याला बारीक खिसून घ्यायचे आहे. इथं मी सगळे रताळे खिसून घेतलेले आहे. तूप टाकते 1 चम्मच. काजू बदाम टाकते त्याच्यात. हे आपण छान असं भाजून घेऊ तुपात. छान आता भाजलेले आहे काजू बदाम. आता ही खीस टाकते मी रताळ्याचा खिसून घेतलेला. हे छान आपण तुपावर भाजून घेऊ थोडा वेळ. तुपाने आता नरम होते ते भाजल्याने. थोडा वेळ आपल्याला असं भाजायचं आहे. छान असा नरमगार पडते मग. आता खूप छान भाजलेला आहे खीस. आता मी हे दूध टाकते याच्यात. केसर टाकते थोडं. केसरमुळे खूप छान चव येते. साखर टाकते 1 वाटी. झाकण ठेवते. 10 ते 15 मिनिट आपल्याला खीर शिजून घ्यायची आहे मंद आचेवर. झाकण काढते मी आता. आपली छान खीर झालेली आहे तयार. आता मी ही वाटीमध्ये काढून घेते. रताळ्याची खीर झालेली आहे तयार आणि तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आणि खूप छान लागते ही खायला.